संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबीची गरज असते? ओके, पहा, संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबीची गरज असते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, बाह्य उद्दीपकाची गरज असते, सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते, आपली इच्छा असणे गरजेचे असते आणि बजाज संस्थेची गरज असते. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जर संवेदना निर्माण व्हायची असेल ना, सगळ्यात महत्त्वपूर्ण बाह्य उद्दीपक असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपली ज्ञानेंद्रिय सक्षम असणं गरजेचं आहे आणि इच्छा असो किंवा नसो हे त्या ठिकाणी इच्छेचं काही महत्व नाही आणि मजा संस्थेची गरज देखील असते. ओके, फक्त या ठिकाणी काय तर याची गरज नसते. त्यामुळे अ, ब आणि ड हे विधान अगदी योग्य आहे आणि असा असणारा पर्याय म्हणजे ऑप्शन नंबर 4 अ, ब, ड योग्य हे फक्त या ठिकाणी काय हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रो. हा प्रश्न तुम्ही पाठच करून घ्या. मी तुम्हाला IMP म्हणून म्हणतोय आणि 100% हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. ओके, बघा, भावनिक बुद्धिमत्ता. आता आतापर्यंत आपल्याला प्रत्येक वर्षी TETच्या प्रत्येक परीक्षेमध्ये भावनिक बुद्धिमत्ता या घटकावरती प्रश्न बघायला मिळालेला आहे, म्हणजे तो आहेच. ओके, बघा, मग आता भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रो, प्रश्न काय या ठिकाणी आपण समजून घेऊया. पहा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे. ओके, बघा, 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना जगापुढे आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत? तर पीटर सॅलोवी, विल्यम जेम्स, डॅनियल गोलमन आणि जॉन मेयर. विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 डॅनियल गोलमन. ओके, भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात जे आहे संशोधन कोणी केलं आहे? डॅनियल गोलमन यांनी केलं आणि ती संकल्पना जी आहे भावनिक बुद्धिमत्तेची ती त्यांनी जगापुढे मांडण्याचं कार्य हे केलेलं आहे. ओके, भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात खूप महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रो वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळतो. ओके, हा प्रश्न 100% परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे आणि यानंतर देखील परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला बघायला मिळणार म्हणजे मिळणारच विद्यार्थी मित्रो. त्यामुळे सर्वांनी हा प्रश्न काय करायचा आहे? पाठच करून ठेवायचा आहे. भावनिक बुद्धिमत्ता जी आहे कोण आहे या ठिकाणी कोणी मांडलेली आहे? त्या ठिकाणी डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ही मांडलेली आहे. ओके, चलो बघा, यानंतर विद्यार्थी मित्रो आणि भावनिक बुद्धिमत्ते संदर्भात अजून 2 मानसशास्त्रज्ञ होते, ते म्हणजे या ठिकाणी पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांनी देखील जे आहे संशोधन केलं होतं. मात्र जनक म्हटलं, ओके, जनक असो किंवा जगापुढे मांडणं 1995 सालाला तर डॅनियल गोलमन हेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडावं लागेल आणि तेच त्या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल.